आलेले आहेत आणि सर्वांना एकच ध्यास आहे, म्हणजे गणपती बाप्पा आपले केव्हा येतात, आपल्या घरी येतात, आपल्या मनोभावे आपल्याला सेवा करायला भेटते. ही प्रत्येकाला ध्यास लागलाय. म्हणून बघा, कारण गणपती हे सर्वांचे आराध्य दैवत आहे आणि सर्व भक्तांच्या मुखात एकच नाव असणार. आपल्या मुंबई शहरामध्ये मला गणपती बाप्पा आल्यानंतर सगळ्यांच्या मनात एकच ध्यास आणि सगळ्यांच्या मनात एकच विचार, तो म्हणजे गणपती बाप्पा. या गणरायाची मनोभावे सेवा केली असता भक्तांना इच्छित फळ प्राप्त होते. दुःख क्लेशाचा नाश करून भक्तांचे रक्षण करतो. म्हणून म्हटलं नाही, गणरायाच्या पूजाने घरात नांदते शांती, अशी गणरायाची आहे ख्याती. म्हणून आपण बघा, आपल्या मुंबई शहरामध्ये म्हणा, आपल्या कोकणामध्ये म्हणा, पुऱ्या महाराष्ट्रामध्ये गणरायाचे 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 9, 11 असं म्हणून आपण सेवा करतो. कारण करता धर्मीचा तो आहे. 33 कोटी देवतामध्ये पहिला मान दिलाय. कुठच्याही तुम्ही शुभ कार्य करा, एखादी एकादशमी करा, घरप्रवेश करा, लग्न करा, पण त्या गणेशामध्ये जर एक विडा काढून ठेवलाच नसणार तर कुठचंही काम सिद्धीत जाणार. ते एवढा त्याला मान दिला लागत. म्हणून आपण सर्वांना त्या गणरायाची कृष्णाची आपण आराधना करूया. आपल्या घरी भजन कीर्तन नामस्मरण होणं सुद्धा आपलं भाग्य आहे. आज तुमचं खरं तुमचं भाग्य आहे. भजन कीर्तन कोणाच्या घरी होत नाही का, आपल्या आई वडिलांची पुण्याही लागते आणि आज तुमची या ठिकाणी पुण्याही फळाले. खरं ते साहेबांना जेव्हा टाळ्या वाजवा. आपण देवाची भक्ती करणार ना, तशी आपल्याला मुक्ती भेटणार. आज तुम्हाला चांगलं परमेश्वराने दिलं आहे. कारण तुमची तिच्यात कष्ट मेहनत भरपूर आहे, पण देवा त्याच्यात मोठे फळ आहे. तुम्ही देवाची मनोभावे पूजा करताय, भजन आपल्या घरी ठेवताय. भजन कीर्तन भ म्हणजे भक्ती, ज म्हणजे जपून ठेवणे, न म्हणजे न विसरता. ज्याने ज्याने परमेश्वराची भक्ती केली त्याला परमेश्वर काही टाकत नाही. कुठच्या ना कुठच्या रूपामध्ये त्याला तारणार. आपण काय म्हणतात, असेल माझा हरित देई खाटल्यावरी, कोणा सकाळ कामाला जाऊ का थोडक्यात सांगा दया.